आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। अजित पवार विमान अपघाताप्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। विमान अपघाताप्रकरणाबाबत चौकशी व्हावी ही कुटुंबियांची इच्छा आहे। अजित पवारांच्या अपघाताबाबत कुटुंबातील सदस्यांना देखील संशय आहे। आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत। अपडेट जाणून घेऊयात, निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, एकीकडे राज्यसभेची निवडणूक पार पडते तर दुसरीकडे आज जी बैठक झालेली होती ज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत हे जे सगळे आमदार आहेत हे भेटलेले होते, त्यांनी देखील शंका उपस्थित केलेली होती, संशय उपस्थित केला होता आणि त्यानंतर आता ही पुन्हा एकदा ही नवीन अपडेट समोर येते। काय नेमकी अपडेट आहे, काय नेमके अधिक तपशील आहेत? दीपक, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण आता थेट अजित पवार यांचे कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि अजित पवार प्रकरणामध्ये जे काय सध्या संशय निर्माण झालेले आहेत आणि जे काय सध्या टेक्निकल एरर ज्या सगळ्या जाणवलेल्या आहेत किंवा अहवालासंदर्भामध्ये जे काय प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। कारण DGCAचा जो अहवाल आला त्या अहवालावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। यासोबतच CBIची चौकशी करावी यासाठी देखील गृहमंत्र्यांना पत्र देण्यात आलं होतं। त्याचं पुढे नेमकं काय झालं या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये जे प्रश्न आहेत या अनुषंगानं पंतप्रधानांची पवार कुटुंबीय भेट घेणार असल्याची माहिती मिळते। पार्थ पवार, त्यांच्या आई सुनेत्रा पवार ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि जय पवार ही सर्व मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत। यातली आणखीन एक महत्त्वाची माहिती अशी आहे की सध्या लेअर जेटचे जे विमान आहेत त्या विमानांना बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र इतर जे विमान आहेत VSR कंपनीची ती मात्र सुरू आहेत। त्यामुळं त्या विमानांवर देखील कुठेतरी बंदी घातली गेली पाहिजे, त्यांना देखील उड्डाणापासून थांबवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पवार कुटुंबाची आहे आणि ती देखील भूमिका जी आहे ती बैठकीमध्ये जाऊन पंतप्रधानांसोबत ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस त्या ठिकाणी ते मांडताना आपल्याला दिसतील। त्यामुळं सध्या जरी VSR कंपनीची इतर विमानं जरी सध्या उड्डाण करत असली तरी त्यावर देखील लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी अशा पद्धतीची ही भूमिका असणार आहेत। पार्थ पवार लवकरच आता राज्यसभेवर जाणार आहेत। सुनेत्रा पवार ही राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि त्यामुळं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत। त्यामुळं थेट आता अजित पवारांच्याच कुटुंबियांना जाऊन पंतप्रधानांची भेट घेणं ही महत्त्वाची गोष्ट राहील, कारण अनेक दिवसांपासून रोहित पवार अनेक संशय उपस्थित करतायत, DGCAच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। यासोबतच VSR कंपनीचा मालक आणि एरो कंपनी यांना कशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत। यालाच आता कुठेतरी दुजोरा देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या कुटुंबियांच्या वतीनं होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि यासाठी आता थेट ही सर्व जी मंडळी आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। दीपक, निलेश, अपडेट जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।